भावांनो नमस्कार. राम राम मंडळी. खूप दिवसानंतर बैलगाडा शर्यत क्षेत्रावरती व्हिडिओ बनवतोय. तर मित्रांनो काही चुकलं, काही वेगळं आलं तर मोठ्या मनाने माफ करचाल अशी अपेक्षा बाळगतो आणि मुद्द्याला हात घालतो. मित्रांनो, सगळ्यांना समजलेलं आहे की मी कोणत्या विषयावरती बोलणार आहे आणि मी जर असा काही विषय असेल तरच बोलेल, असंही मी पहिल्यापासून तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे. कारण आपल्या चॅनलवरती बऱ्यापैकी प्रेक्षक वर्ग असेल, सबस्क्रायबर्स असतील, ते सगळे तर ते बैलगाडा शर्यत क्षेत्राशी कनेक्ट लोकं होती. त्यांनी आपल्या पडत्या काळात आपल्याला चांगली साथ दिली होती. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी शेवटपर्यंत बैलगाडा शर्यत क्षेत्रावरती व्हिडिओ बनवत राहील, असं मी नेहमी सांगत असतो. पण विषय तसा असेल, जर सेन्सिटिव्ह असेल, कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोव्हर्सी होणार नसेल, तर आणि तरच मी त्या विषयाला हात घालत असतो. आणि आजचाही विषय मी कॉन्ट्रोव्हर्शियल जरी विषय असला, तरी मी त्याला व्यवस्थित हँडल करण्याचा प्रयत्न आणि बकासूर प्रेमी जी लोकं आहेत, ज्यांना बकासूरवरती खूप विश्वास तर आहेच त्या सगळ्यांचा, पण प्रेम सगळ्यांचं जास्त आहे. त्या लोकांना कुठेतरी हार मान्य करणं किंवा हार पचली पाहिजे किंवा जे काही समोर आले ते एक्सेप्ट केलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे, हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, आज पेडगावचं हिंदकेसरीचं मैदान होतं. बाकासूर हा मागच्या वर्षी सुद्धा पेडगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये आदतला सुद्धा आणि ओपनला सुद्धा 2 दिवसाचं मैदान होतं. दोन्ही दिवशी तो 1-1 नंबर त्याने केला होता. त्याची हॅट्रिकचं हे स्वप्न होतं म्हणा किंवा ही संधी होती त्याच्यासाठी आणि त्यांनी हॅट्रिक करावी असं सांगणारंही दुसरं-तिसरं कोणी नसून त्यांच्या सेमीमध्ये ज्या 2 नंबर सेमीमध्ये बकासूर आणि मथुर यांच्यामध्ये जी घासून लढत झाली, तर तिसरी व्यक्ती जर कोण होती जी सांगत होती, की बकासूर हा मला एक वेळ माझा मथुर गुलालात राहिला तरीही मला चालेल, पण बकासूरने यावेळेस हॅट्रिक केली पाहिजे असं सांगणारे राहुलभाई पाटील. त्यांचा मथुर आणि राजा आणि सर्जा आपला घोडचा सर्जा आणि अ, बकासूर असे चौघंही टॉपचे खेळाडू म्हणजे अ, काय यांच्याबद्दल म्हणजे किती बोलावं आणि काय-काय बोलावं असा खूप मोठा इतिहास आहे या सगळ्यांचा. आणि ही सगळी मंडळी नेहमीच खूप चांगलं आपलं काम त्या ठिकाणी दाखवत असतात. त्याच राहुलभाई पाटलांची इच्छा होती, परंतु शेवटी खेळ खेळ असतो आणि ज्यावेळेस बैलगाडा शर्यत क्षेत्र हे असं क्षेत्र आहे, ज्यावेळेस एका फाटीमध्ये एका सेमीमध्ये, एका गटामध्ये ज्यावेळेस गाड्या येतात किंवा ज्यावेळेस पळवायच्या असतात, तर तो फक्त राहुलभाई पाटलांचा पर्सनल विषय नसतो तो. हे त्यांना वाटलं ठीक आहे आता बकासूरला जिंकायचंय किंवा त्याला फायनलला पाठवायचंय, मग आपली गाडी नको पळवा. हा त्यांचा विषय एकट्याचा नसतो. कारण त्यांच्या बैलावरती असंख्य लोकं प्रेम करणारे असतात. असंख्य लोकं त्याचे चाहते असतात. त्या सगळ्यांना बकासूर सोबत किंवा कोणी असेल, मग मथुर असेल किंवा आणि कोणताही बैल असेल. तर त्यांना त्या ठिकाणी पळताना बघायला अनेक त्याचा फॅन्स फॉलोवर असतो. आणि त्याच्यासाठी मालकांना काहीही मालक हे फक्त त्या बैलाचे मालक असतात, पण बैलाचे खरे चाहते हे खरे मालक असतात. आणि ते त्या नंदीला हँडल करत असतात. असंच झालं आता शेवटी हार-जीत होत असते. कोणीतरी एक हरणार होता, कोणीतरी एक जिंकणार होता. शेवटी सगळे वाघच पळत होते. म्हणजे टॉपचे जर आपण विचार केला, तर हे जिंकणार, जो पण कोणी जिंकणार, तो अत्यंत 19-20 ने जिंकणार, अशीच काहीतरी परिस्थिती होती. नाहीतर निकाल सामनाच होता. पण ज्या पद्धतीने बकासूरला शेवटची फाटी लागली, तो पब्लिक साइडला होता. खरं तर पब्लिक साइडनं सुद्धा पळणं हे त्याच्यासाठी चॅलेंजिंग असतं आणि तो प्रत्येक वेळेस त्याला असं काही ना काही चॅलेंज तो स्वीकारतच असतो. मागच्या पुसेगावच्या मैदानात सुद्धा आपण बघितलं असेल, त्यावेळेस सुद्धा तो पब्लिकला होता, पण पळाला होता. पण शेवटी थोडंसं फॉल वगैरे गाडी झाली. आत्ताही तसंच काहीतरी फॉल गाडी झालेली वगैरे. पण ज्या बैलासोबत म्हणजे बकासूर, तो सर्जा आणि त्याच्यासोबत असलेले मथुर आणि राजा, त्या दोघांचा जर तुम्ही सुरुवातीपासून पळ बघितला ना, तर खरं जर तुम्ही त्यातले कट्टर असाल किंवा तुम्हाला त्यातला अभ्यास आहेच, म्हणजे सगळे लोकं अभ्यास करूनच येतात किंवा त्यांना अभ्यास आहेच त्याच्यातला. तर तुम्हाला एक गोष्ट समजेल, जो पण सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा त्यांचा जो काही प्रवास झाला, तो काही जे काही असेल 1000 फूट वगैरे काय त्यांचं ते माप असेल, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेतरी 1 सेकंद सुद्धा ना दोन्ही गाडींवरचा जो कोणी ड्रायव्हर होते ते थांबले. ना बैलांनी इकडं बघितलं ना तिकडं बघितलं. स्ट्रेट
त्यांच्या डोक्यात एकच होतं, 4ही बैलांच्या डोक्यात एकच होतं, की आम्हाला काही करून फाटी बघायची. आणि शेवटी मथुर आणि बकासूर यांचा फॅन्स फॉलोवर महाराष्ट्रात आहे का? तर 100% आहे. आणि तो इतका आहे, की तो नेहमी त्यांच्या बैलांच्या अपयशाचं सुद्धा बऱ्याचदा कारण बनलेला आहे. आजच्याही मैदानात तेच झालं. दोघाही गाड्या एकाला एक चिकटून लागल्या. कदाचित एक गाडी त्या साइडला असती आणि एक गाडी जर ह्या साइडला असती, तरीही पब्लिकचा फरक पडला असता किंवा पब्लिक तरी इतकं आत आलं नसतं. काही पब्लिक तिकडे गेलं असतं, डिव्हाईड झालं असतं. परंतु या ठिकाणी काही तिकडे गेलं नाही पब्लिक, सगळं पब्लिक इकडेच आलं आणि अक्षरशः पब्लिकनं त्या बैलावरती, त्या गाडीवरती, त्या मालकावरती किंवा त्या एकूण नंदींवरती अन्याय केला का? तर 100% केला. आणि होतं असं मित्रांनो, आपण सभा हाणण्यापेक्षा माझं असं मत असतं, तुम्ही प्रत्यक्ष मैदानावरती गेलेले असाल किंवा जात असाल, तर प्रत्यक्ष मैदानावरती जाऊन मैदान पाहणं इतक्या रिस्क घेऊन, इतक्या पब्लिकमध्ये म्हणजे हे सगळं करून इतकं ही सोपी गोष्ट नसते मित्रांनो. आणि हे आपण बाहेरून फक्त बोलतो, की पब्लिकमुळं हारला. अरे पब्लिक म्हणजे कोण आहे? त्याच्यावरती जीवापाड प्रेम करणारी तीच माणसं आहेत, जी कालही त्याच्यासोबत होती, ती आजही त्याच्यासोबत आहेत. त्याला हारावा तो किंवा तो पराभूत व्हावा म्हणून कोण तिथं आडवा पडा येत नाही. अंगावरून अक्षरशः गाड्या जातात, छाताडावरून त्यांच्या हे बैलांचे पाय रपारप जातात. अक्षरशः श्वास घ्यायला येत नाही. श्वास कोंडतो तरीही माणसं त्या ठिकाणी जागा सोडत नाहीत. हे असतं बैलगाडा शर्यत क्षेत्रावरचं प्रेम आणि याच्यामुळं, या प्रेमामुळं आजही बैलगाडा शर्यत क्षेत्र तितकंच तरुण आहे. मित्रांनो, बकासूर आज हरलाय, परंतु तो उद्या जिंकणार आहे, कारण उद्या आदतचं मैदान आहे. आणि आदतच्या मैदानामध्ये सर्जाचा कोणी हात धरणार नाही त्या गोटच्या सर्जाचा आणि बकासूर त्याच्यासोबत आहेच. सो त्याचं कुठल्याही प्रकारे हॅट्रिकचं स्वप्न विसरलेलं नाही. तो फक्त ओपनमध्ये बाहेर पडलेला आहे. परंतु तो नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये एक नंबर करेल आणि आज म्हणजे पेडगाव हिंद केसरीचा जर मान मथुरनं मिळवला, तर ते वावगं वाटायला नको. कारण मथुरची स्पीड हे खूप चांगलं आहे. जर तो बकासूरच्या गाडीला फेस करून पुढे गेलेला आहे, तर तो फायनल जिंकलेला आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमची काय मत आहेत? कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल आपल्या फॉलो, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.